विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण सिलेबस तुमच्यासोबत शेअर केला आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्या पद्धतीचं पहिलं चॅप्टर आपण चालू केलेलं, त्याच्या नोट्स पण दिल्या होत्या. इन्स्टॉलमेंट अकाउंट आणि हायर परचेस सिस्टम याच्यामध्ये काहीही फरक नाही. इन्स्टॉलमेंट आपण हायर परचेस जे पाहिलं होतं तेच आपल्याला इन्स्टॉलमेंटमध्ये पाहायचं आहे. याच्यामध्ये फक्त बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे हायर परचेस सिस्टम आणि इन्स्टॉलमेंट पेमेंट सिस्टम. हायर परचेस सिस्टममध्ये ओनरशिप जी आहे त्या गुड्सची ओनरशिप आफ्टर द पेमेंट ऑफ लास्ट इन्स्टॉलमेंट, शेवटचा हप्ता जोपर्यंत त्या व्हेंडरला पे केला जात नाही तोपर्यंत त्याची ओनरशिप ट्रान्सफर होत नाही, पोजेशन ट्रान्सफर होत नाही. पण इन्स्टॉलमेंट अकाउंटमध्ये या ठिकाणी इमिडिएटली एक सेलचा ॲग्रीमेंट आहे. कशाचा ॲग्रीमेंट आहे? सेलचा, कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेलचा ॲग्रीमेंट आहे. याच्यामध्ये ओनरशिप आणि त्याचं पोजेशन इमिडिएटली ट्रान्सफर होत असतं. हाच त्याच्यामध्ये मेन असा फरक आहे. ओके, अकाउंटिंग सेम आहे, अकाउंटिंगमध्ये काही फरक नाही हायर परचेस आणि इन्स्टॉलमेंटमध्ये. थोडासा मायनर छोटासा एक फरक आहे, ते नंतर मी पुढे डिस्कस करणारच आहे. पण लक्षात ठेवा, ओनरशिप आणि पोजेशन इमिडिएटली त्या ठिकाणी इन्स्टॉलमेंटमध्ये ट्रान्सफर होतं. बट हायर परचेस सिस्टममध्ये आफ्टर पेमेंट ऑफ लास्ट इन्स्टॉलमेंट, शेवटचा हप्ता पे केल्याशिवाय त्याच्यामध्ये ओनरशिप ट्रान्सफर होत नाही. ओके, तर तुम्हाला थेरॉटिकल पार्ट दिलेलाच आहे. याच्यामध्ये आता पहिला प्रॅक्टिकल क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. क्वेश्चन तुमच्या स्क्रीन समोर येऊन जाईल. क्वेश्चन पहा, क्वेश्चन वाचतोय मी. महादेव मिल परचेस्ड अ मशिनरी फ्रॉम अतुल इंडस्ट्री ऑन इन्स्टॉलमेंट पेमेंट सिस्टम ऑन. महादेव मिल्स नावाची एक एक परचेसर आहे थोडक्यामध्ये, आणि त्याने मशिनरी परचेस केली अतुल इंडस्ट्रीकडून. तर 1 जानेवारी 2017 या तारखेला त्यांनी 20,000 पेड केले आहेत सायनिंग इन अमाऊंट. म्हणजे प्रथमतः सायनिंग इन अमाऊंट म्हणजे लक्षात ठेवा ॲग्रीमेंट मनी, डाऊन पेमेंट. ओके, and the balance in 3 installment of 20,000 each on 31st December every year. आणि रिमेनिंग जे काय बॅलन्स आहे ते प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या तारखेला 20,000 रुपये याप्रमाणे ते पेड करायचं ठरवले 3 इन्स्टॉलमेंट पर्यंत. द कॅश प्राइस ऑफ मशिनरी वॉज ₹70,000. कॅश प्राइस काय मशिनरीची? 70,000 रुपये आहे. The rate of interest charged by the seller at 10% per annum. इंटरेस्ट जो चार्ज केला जाणार आहे तो आहे 10% पर ॲनम. आणि इंटरेस्ट हायर परचेसमध्येही आणि इन्स्टॉलमेंटमध्ये इंटरेस्ट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन अनपेड बॅलन्स. अनपेड बॅलन्समध्ये इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, सेम आहे इन्स्टॉलमेंट अकाउंट. आता आपल्याला काय करा म्हटले त्यांनी, पास्ट जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ महादेव मिल्स. महादेव मिल्स हा परचेसर आहे, त्याच्या बुक्समध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज या ठिकाणी तयार करायच्या आहेत. हायर परचेस सिस्टम, इन्स्टॉलमेंट सिस्टम फॉर्मॅट पहिल्यांदा टेबल, इंटरेस्ट शोईंग टेबलचा सेम आहे. डेट, इन्स्टॉलमेंट, इंटरेस्ट, त्याच्यानंतर कॅश पेड, अनपेड बॅलन्स, त्याच्यानंतर जर दिलं डेप्रिशिएशन तर ते. ओके, फाईन. आपल्याला अगोदर हा चार्ट सॉल्व्ह करायचा आहे, पूर्वीचा आणि आताचा. याच्यामध्ये काहीही फरक नाही बेटा. ओके, हे गोष्ट लक्षात ठेवा. काय केलं त्यांनी? 1 जानेवारी 17 काय केलं? ॲग्रीमेंट मनी पे केले. किती? 20,000. 1 जानेवारीला इंटरेस्ट चार्ज करतो का? नाही. मशिनरी किती रुपयाची आहे तुमची? मशिनरी आहे 70,000ची. कॅश किती पेड केलं ॲग्रीमेंट म्हणून? 20,000. मग अनपेड किती असेल? 70,000ची मशिनरी होती, कॅश आपण पेड केलं 20,000. अनपेड किती राहील? 20. 70 वजा 20, 50,000 अनपेड बॅलन्स. ओके, चला मग 3 इन्स्टॉलमेंट सांगितले, 31/12/17, 31/12/18 आणि 31/12/19. 3 इन्स्टॉलमेंट 20,000 रुपयाच्या. 20,000, इथं सुद्धा 20,000, इथं सुद्धा 20,000. ओके, इंटरेस्ट चार्ज करायचे 31/12/17चं चार्ज करूया. किती म्हणले? 10%. अनपेड बॅलन्स वरती 10% काढा. हे 5,000 आहे, 5,000 वरती 50,000 आहे, 50,000 वरती 10% काढा. किती आलं? 5,000 इंटरेस्ट.
कॅश पेडची व्हॅल्यू कशी काढणार, 20,000 वजा 5,000, 15,000 असेल कॅश पेड. ओके, 15,000 कॅश पेड. आता 50,000 मधून 15,000 गेले, राहतात किती, 35,000 अनपेड बाकी. ओके, त्याच्यानंतर ह्या वर्षाचा इंटरेस्ट चार्ज करा. 35,000 वरती 10% 3,500. ओके, मग कॅश पेडची व्हॅल्यू कशी काढायची, इन्स्टॉलमेंट मायनस इंटरेस्ट करा. 20,000 वजा 3,500 आलं 16,500. किती आलं, 16,500. अनपेडची बॅलन्सची अमाऊंट कशी काढायची बेटा, 35,000 वजा 16,500 करा. 35 वजा 16,500 येऊन जाईल 18,500, 18,500. लास्ट इयर, आता शेवटचंच आहे ना हे, शेवटच्या वर्षाचं इंटरेस्ट चार्ज केलं जात नाही तर ते ऍडजस्ट केलं जातं. कसं ऍडजस्ट केलं जातं, तर 18,500 ला 18,500 पेड केले म्हणायचं. 18,500 कॅश पेड मध्ये, इथं अनपेड मध्ये नील. ओके, त्याच्यानंतर 20,000 वजा 18,500 करा, किती येतं, 1,500. हे इंटरेस्ट ऍडजस्ट केलेलं राहतं. कसलं असतं हे, ऍडजस्टेड इंटरेस्ट असतं, ऍडजस्ट केलेलं असतं. ठीक आहे, चल त्याच्यानंतर आता काय करूया आपण, टोटल करूया. चार्ट समजला असेल. कॅश प्राइसची टोटल करा, कॅश पेडची. या ठिकाणी जर टोटल केली तर म्हणजे येईल मशिनरीची व्हॅल्यू तुमची 70,000 रुपये. इंटरेस्ट जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर इंटरेस्ट येऊन जाईल 10,000 रुपये. ओके, आणि हे कॅल्क्युलेट करा 80,000 रुपये येऊन जाईल. 70 अधिक 10 80,000 रुपये. हे झालं फॉर्मॅट किंवा आपला इंटरेस्टचा टेबल. याच्यानंतरचा पार्ट आहे जर्नल इंटरेस्ट. 2 मिनिटांमध्ये जर्नल इंटरेस्ट आपण करूया. हा समजला नसेल तर परत एक वेळेस रिमाइंड करून बघा. ओके, चला तर या ठिकाणी आता जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. पहिली तारीख जानेवारी 1, 2017. 1 जानेवारी 2017 ची आपल्याला जर्नल एंट्रीज करूया. सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा, हे आपण परचेसरच्या बुक्समध्ये जर्नल एंट्रीज करत आहोत. ओके, परचेसर आहे, परचेसर याच्या बुकमध्ये आपण जर्नल एंट्री करायचे. पहिल्यांदा ते आपण चार्ट जो बनवला होता, चार्टमधून आपल्याला एंट्री करावी लागेल. आपण काय करतोय, मशिनरी परचेस करतोय म्हणून मशिनरी आपल्याकडे आली, मशिनरी अकाउंट डेबिट. देन मशिनरी आली, इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट डेबिट. टोटल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं, इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट डेबिट टू, हे कुणाकडून परचेस केलं, अतुल इंडस्ट्री. कुणाकडून, अतुल इंडस्ट्री अकाउंट. ओके, मशिनरी किती आहे, ओरिजिनल प्राइस त्याची 70,000 रुपये. इंटरेस्ट टोटल किती कॅल्क्युलेट झालंय, 10,000 रुपये. आणि असं एकंदरीत अतुलला किती रुपये द्यायचे, आपल्याला 80,000 रुपये द्यायचे आहेत. काय म्हणणार, बीइंग मशिनरी परचेस्ड ऑन इन्स्टॉलमेंट बेसिस. मशिनरी परचेस ऑन इन्स्टॉलमेंट बेसिस. इन्स्टॉलमेंट वरती आपण मशिनरी परचेस केली. ओके, हे झालं आपलं जानेवारी 1चं. त्याच्यानंतर आपण जानेवारी 1ला त्याला काय पेड केले, 20,000 रुपये ॲग्रीमेंट मनी पेड केले. 1 जानेवारीला तारीख सेम, 1 जानेवारीला अतुलला आपण 20,000 रुपये ॲज अ ॲग्रीमेंट मनी वी पेड टू अतुल. सो एंट्री करा, आपण अतुलला पेड करतोय, अतुल इज द रिसिवर, हेन्स अतुल इंडस्ट्री अकाउंट डेबिट, अतुल इंडस्ट्री अकाउंट डेबिट टू, आपल्याकडून गेलं काय बिझनेस मधून, कॅश. आपण पैसे दिले त्याला, टू कॅश अकाउंट, बीइंग ॲग्रीमेंट पेड. काय पे केलं, ॲग्रीमेंट पेड केली. किती रुपये, 20,000 रुपये फक्त पे केले, 20,000. पहिलं वर्ष किंवा 1 जानेवारीचे ट्रान्झॅक्शन या ठिकाणी संपलं. नेक्स्ट पुढं काय, 31 तारखेला आपण इंटरेस्ट चार्ज केलंय, 31/12/17 इंटरेस्ट चार्ज केले किंवा इंटरेस्ट आपल्याला त्यांनी चार्ज केले आपल्यावरती. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट, इंटरेस्ट
अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट बीइंग काय म्हणता येईल आपल्याला इंटरेस्ट फॉर द इयर. या वर्षाचं इंटरेस्ट फॉर द इयर. किती आहे या वर्षाचं इंटरेस्ट म्हणजे पहिल्या वर्षाचं किती झालं तर या ठिकाणी 5,000 झालं होतं. 50,000वरती 10% 5,000 झालं होतं बरोबर. नेक्स्ट आता या वर्षामध्ये आपण काय केलं परत इन्स्टॉलमेंट त्यांना पेड केली आहे. कॅश प्राइस आपण पेड केली अतुलला. लिहा तारीख सेम. कोणाला पे केली अतुलला. अतुल इज द रिसिव्हर. अतुल अकाउंट डेबिट टू काय बेटा आपल्याकडून काय गेलं कॅश अकाउंट. कॅश गेलं बीइंग फर्स्ट इन्स्टॉलमेंट. पहिली इन्स्टॉलमेंट किती हजाराची आहे 20,000 रुपयाची आहे. ओके चला हे झालं 31/12/17. आता सेम 31/12/18 31/12/18 सेम ट्रान्झॅक्शन तेच इंटरेस्ट अकाउंट डेबिट. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट बीइंग इंटरेस्ट फॉर द इयर. इंटरेस्ट फॉर द इयर. या वर्षाचं व्याज किती झालं दुसऱ्या वर्षाचं बघा व्याज तुम्ही 3,500 3,500 रुपये. नेक्स्ट पुढच्या आता ट्रान्झॅक्शन 31/12/18 काय बेटा सेम तारीख. अतुलला आपण सेकंड इन्स्टॉलमेंट पेड केली आहे. अतुल इंडस्ट्री अकाउंट डेबिट टू काय पे केलं कॅश पेड केलं टू कॅश अकाउंट. किती सेकंड इन्स्टॉलमेंट बीइंग दुसरी इन्स्टॉलमेंट. सेकंड इन्स्टॉलमेंट किती रुपयाची आहे बघा बरं. सेकंड इन्स्टॉलमेंट सेकंड आहे बाबा 20,000 रुपयाची म्हणून इथं 20,000. ओके हे झालं दुसरं वर्ष. आता थर्ड इयर मध्ये या. थर्ड इयर मध्ये काय होईल पहिल्यांदा आपल्याला इंटरेस्ट चार्ज करावा लागेल 31/12/2019 तारीख 31/12/2019. इंटरेस्ट अकाउंट डेबिट. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट. किती आहे बाबा तिसऱ्या वर्षाचं व्याज 1,500. इथं सुद्धा 1,500. ओके नेक्स्ट तारीख तीच आपण अतुलला थर्ड आणि फायनल इन्स्टॉलमेंट पे केली. अतुल इंडस्ट्री अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बीइंग फायनल इन्स्टॉलमेंट पेड. बीइंग फायनल इन्स्टॉलमेंट पे. किती रुपयाची आहे फायनल इन्स्टॉलमेंट 20,000. इथं सुद्धा 20,000 20,000 रुपयाची फायनल इन्स्टॉलमेंट पे केलेली आहे. ओके दॅट्स ऑल. हे बघा सेम एंट्री आहेत. कुठून पहिलं वर्ष इंटरेस्ट चार्ज केलं अतुलला पैसे पेड केले. इंटरेस्ट चार्ज केलं अतुलला पैसे पेड केले. इंटरेस्ट चार्ज केलं अतुलला पैसे पेड केले. पहिली तारीख सुद्धा तेच. मशिनरी आपण परचेस केली. मशिनरी अकाउंट डेबिट इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू अतुलला पैसे आणि ऍग्रीमेंट. ओके सोपं आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया. काही समजलं नसेल तर मला विचारा मी तुम्हाला सांगतो. ओके तर पाहून घ्या. काही डाऊट असेल तर विचारू शकता. थांबूया इथं आपण आज.